गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 1/1/2026. आपण चालू आहे कामावरती आणि जरा मंदिरात जाऊन येऊया. आउटफिट मला असतो ते इथे 2 मिनटात जाऊन येऊया. गणपती बाप्पा सर्वांना सुखात ठेव. हो माय गॉड. चला कामाला जाऊया. ॲज युजल आजचा पहिला दिवस आपल्या नवीन वर्षाचा आणि एक नवीन सुरुवात म्हणून आपण आज चाललो आहे कामावरती. ॲज युजल जसं आपण 2025मध्ये जात होतो तसा 2026मध्ये पण नवीन काय घडणार नाही आहे आपल्यासोबत. सो पहिली तारीख 1/1/2026. वर्ष बदललं आहे बट रुटीन तेच आहे. सकाळी उठा, 9 तास कामं करा, घरी या, झोपा, इट स्लीप रिपीट. तर आज सकाळी 5 वाजता उठलो मी जिमला जायला. तेव्हा पावसाने घातलेला धुमाकूळ आमच्या फ्लोअरवरून मी जस्ट बघत होतो की वाजतंय काय. म्हणजे पत्र्यावरती तडतड आवाज येत होता मला. तर मला वाटलं की म्हणजे आमच्या फ्लोअरच्या वरच्या फ्लोअरची जी काकी आहेत त्या पाणी वगैरे टाकतात झाडाला. नंतर विचार केला भेंडी 5 वाजता कोण पाणी टाकतं. म्हणून तयार वगैरे झालो जिमसाठी आणि पाहिलं बाहेर तर पाऊस पडतोय. हा काय नवीन अजूबा. हिवाळ्यामध्ये पाऊस पहिल्यांदाच बघतोय 25 वर्षामध्ये बाप्पा. आणि मग काय जावं तर लागणार जिमला. रुटीन कसं बदलायचं म्हणून मग रेनकोट घेतला आणि भाऊ तुमचा निघाला जिमला. जिमवरून येईपर्यंत सकाळ उजळलेली. मस्त नाश्ता वगैरे केला, आंघोळ वगैरे करून देवाला नामस्मरण करून पहिल्याच दिवशी चाललाय तुमचा शेर कामाला. लेट्स गो. आणि आता ॲज युजल उन्हाळ्यासारखा दिवस चालू झाला आहे. सकाळी भरपूर पाऊस पडला, म्हणजे तुफान पाऊस पडला. आपली एक रील आलीच आहे, शॉर्ट व्हिडिओ टाकले मी, पहा ती जाऊन यूट्यूब चॅनलला आपल्या. शेर शेर शेर. काका उघड्या पायानी उघड्या रस्त्यावर कुठे. आज रोड एवढे खाली आहेत ना, काय सांगू तुम्हाला. एवढा रोड खाली आहे. मला वाटतं सगळ्यांनी सुट्टी घेतली. काल फुल टाईट, आज फुल मस्त वरात घरी भेंडी तंगड्यावर करून. बघा ह्या रोडला मी रेग्युलर येतो बिकॉज मला इथून तर इथपर्यंत जायचं असतं. हा एक ब्रिज क्रॉस केला, पुढे आपल्याला सांताक्रूज, लेफ्टला आपलं ऑफिस. पूर्ण रोड खाली आहे. बघा 2-3 मोजून गाड्या आहेत. आता ऑलवेज बिझी रोड सांताक्रूज हायवे. डॅम ब्रो. आज तर असं वाटतंय कुठेतरी बाहेरच्या देशात आलो आहे, बाहेरच्या सिटीमध्ये. पूर्ण रोड खाली आहे. पाहिला लगेच 91 लागली गाडी आपली. समजलं पण नाही, रोड फ्री आहे ना त्याच्यामुळे. आणि असं बोलतात लोक, मी 1-2 जणांच्याकडून ऐकलं की आज हे आहे, म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी पाऊस लागला की तो सर्वोत्तम असतो, म्हणजे चांगला असतं असं बोलतात. अजूनपर्यंत कधी पाहिलाच नव्हता वर्षाच्या पहिल्या दिवशी पाऊस. आता जे ओल्ड आहेत त्या लोकांनी तर पाहिलं असेल, अगर लागला असेल तर पाहिलं असेल. मी तर पहिल्यांदाच बघतोय ना भाई, माझ्यासाठी नवीनच आहे हे. तर अशी काही वर्षाची सुरुवात झाली. बघूया वर्ष कसं जाते बघूया. आणि वर्षाच्या पहिल्याच पावसामध्ये 2026च्या पावसामध्ये भिजलो. म्हणजे मला आता मी जूनमध्ये भिजलो नाही भिजलो, पहिल्या पावसामध्ये काय फरक नाही पडत. असेल नसेल काय माहिती नाही, बट वर्षाचा पहिला पाऊस आणि त्या मातीचा वास आहे ना, मी भावानं घेतला. सकाळी उठलो, आधी बघितलं विंडोतून बाहेर काय कसला आवाज येतो एवढा पाण्यासारखा. बघतोय तर पाऊस आणि मातीचा सुगंध दरवळत होता, जसा मे महिन्यामध्ये दरवळतो ना, सेम ॲज इट इज. म्हटलं पावसाने
नवीन वर्षाची सुरुवात मस्तच केली आहे. तर 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 वर्ष पण चांगलं जावो सगळ्यांचं, माझ्या भावा आणि बहिणींचं सगळ्यांचं वर्ष सुखाचं, आनंदाचं आणि ऐश्वर्याचं जावो, हीच आपल्या गणपती बाप्पाला मी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांचं आरोग्य सुखद असू दे, लाईफमध्ये बरकत येऊ दे आणि सगळे खुश राहूत. ठीक आहे. आणि मी तर आहेच तुमच्यासोबत नेहमी एंटरटेन करायला. टाईमपास बॉईज. शिट मॅन, काय गरम होतं आहे. हा बघा, हे आपलं वाकोला सिग्नलला आपण आता आलो आहेत. तर इथे पण गर्दी ॲज युजल नेहमी असते त्याप्रमाणे नाही आहे. आय थिंक सगळी माणसं आहेत ना, सांगतो तुम्हाला, काल 31 होतं ना, सगळी माणसं जाऊन मस्त काल तराट आणि आज घरात तांगड्यावर करून झोपलेत वाटतं. आम्हाला तर काय, आम्हाला कामाला यावंच लागणार. आपल्यासाठी काय 31 नाही, काय नाही, नेहमीचा दिवस सारखाच. हे बघा आपला एवढाच हा पाऊस कसा पडला आहे, मस्त मजबूत पाऊस, सगळीकडे पाऊस पडला आहे मजबूत. आता मुंबईच्या बाहेर कुठे म्हणजे पुण्या साईडला किंवा अदर सिटीजमध्ये पाऊस पडला की माहिती नाही आपल्याला, आता कॉन्टॅक्ट करून विचारावं लागेल. तर गावाला पण पडला वाटतं असं मला, गावाला नाही पडला वाटतं हां. आणि हे बघा आपलं ऑफिस आता आलं आहे जवळ, तर जाऊया इथे लेफ्ट आणि ह्या गेटने आतमध्ये तुरुंग चालू होतं आहे 8 तासांचा 9 तासांसाठी. काय विषय, काही संबंधच नाही बाई. 9 तासानंतर रिलीज होणार सुखाचा श्वास. तसं पण मला काय ना, मला तर मजा वाटते कामावरती. मी तर भेंडी अख्खा दिवस रात्र तिथंच राहीन असं वाटतं मला कधी कधी. बट ॲट द एंड जागा नाही तिथे. बट ॲट द एंड घर पण आहे ना यार, घर पण तर असतं ना बाबा. झालं लेट झालं, त्याला काय करायचं. लेट तर लेट. बघा गाड्या पण बघा कोणाच्याच नाही, सगळे लोक आई शपथ इकडे पण सुट्ट्या मारल्या, आम्हीच कामावरती मरतोय बाई. काय विषय, अशी गाडीला आता पार्किंग करायची इथे. डन सीन. बंद. आणि हेल्मेट असा काढायचा. चला